सो हे गाइस, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलोय आपल्या अंधेरीला मानपूरच्या महागणपतीचा आपल्या डायमंड वर्क करायला. आपले मूर्तिकार विशाल रांजणकर हे फक्त आपल्या मूर्तीचं काम करतात आणि पूर्ण डायमंड वर्क ही मंडळाची सगळी पोरं आपण मिळून डायमंड वर्क करतो. बघूया आता तुम्हाला दाखवतो की हे मूर्तीचा डायमंड वर्क कसा केला जातो आणि डायमंड वर्क करायला किती कष्ट लागतात, काय लागतात. चला, पाऊस पडतोय, आपण आता पोहोचलोय असली गाडी घेऊन आणि साहित्य घेऊन आपण असं जाऊया. चला, बाय बाय. आणि आपल्या डायमंड वर्कच्या कामाचा सेटअप लावायचा चालू आहे आणि आपण आता सेटअप लावून घेणार आहे पूर्ण आपल्या मूर्तीच्या इथं. आणि मग आपण आपल्या डायमंड वर्कला सुरुवात करणार आहे. तो गणपती बाप्पा मोरया. निक्याबाईचं पण तिथे काम चालू आहे. आम्ही असं मस्तपैकी सेटअप लावून घेतला आणि आपल्या कामाला हळूहळू सुरुवात केली. आपल्या असा छोट्या मोठ्या कामाचा सेटअप लावतच होतो आपण. तोपर्यंत म्हणलं बघूया आपला मंडप 22 फुटाचा म्हटल्यानंतर आपली मूर्ती किती फुटाची आहे. त्यासाठी आम्ही कर्नेला असा वरती चढवला. त्याच्यानंतर आम्ही आमच्या डायमंड वर्कच्या कामाला फायनली सुरुवात केली. काम अजून बाकी आहे. निक्याबाईनं आपला नाश्ता आणलाय. भूक तर भरपूर आलं. हे करणे आणा. आणि काम मूर्ती क्या क्या करने का भाई, सिखा ना. ये बंधन तो प्यार का बंधन. क्या 14 अप्रैल आ गए क्या? अरे आणि आमच्या आता साईडच्या हाताच्या पट्ट्याचं पूर्ण घालून झालं आहे. आणि आम्ही आता पाठीमागचं जे बाप्पाच्या पेजच्या पाठीमागचा जो प्रबळ असतो छोटासा मुकुटचा, तो आम्ही आता करायला घेतला आहे. विजेता आम्हाला कटिंग करून देतो आहे. आणि हा कटिंग असा झाल्यानंतर याच्यावरती छोटीशी डिझाईन आहे. तुम्हाला जास्त दिसणार नाही पण तुम्हाला दाखवतो. फिर आम्हाला काम चालू करेल. तो बघा, भरपूर मेहनत आहे आणि आम्ही आता करणार आहे. कंटिन्यू. जेवायला बसले सगळे. अजून काम आपलं भरपूर पेंडिंग आहे. आपले सगळे जेवायला बसले होता आणि आपण आता जेवून आपल्या अजून भरपूर आपलं काम बाकी आहे. आज आपली रात्री इथून होणार आहे. सो बघूया आता आपल्याला किती वाजता सकाळी. तोपर्यंत सगळे जेवून आपण परत एकदा कामाला सुरुवात करूया. चला. अजून पण छोट्या मोठ्या गणपतींचं काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो जो गणपतीच्या आखणीचा पार्ट असतो
कारण गणपतीचे डोळे आणि जो चेहऱ्याची जी आखणी असते त्या आखणीवरती सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात मोठा पार्ट म्हणला जातो तो मूर्तीमधला आखणी. आणि आपण आता इथे 2 मूर्त्यांची आखणी चालू आहेत सध्या. तुम्हाला मी आपल्या गणपतीचे दाखवता आली नाही आली तरी आपण या गणपतीची तुम्हाला आखणी दाखवतो. आणि आखणीचं काम बघू शकता तुम्ही वरती चालू आहे. आपल्याला जर परमिशन दिली तर आपण वरती जाऊन तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युअल आखणी म्हणजे काय असते ते. नाही दाखवली आपलं तर परमिशन नाही वरती जायला भेटले, कारण आखणी सगळ्यात मोठं काम असते आणि ते एकदम असं छोट्या छोट्या गोष्टींवरती नजर देऊन आपल्याला ते काम करावं लागतं. तो बघूया आपल्या वेळ भेटला वरती तर आपण जाऊन वरती क्लिक करू, नाहीतर मग तिथूनच तुम्हाला आखणी दाखवतो. आणि आपल्याला आता बघूया वरती जाता येते का इथून. आणि आपण आखणीच्या शूटसाठी वरती आलोय, तो तुम्हाला दाखवतो. आता जवळून पप्पा बघायला भारी वाटतं. म्हणजे छोटासा एक मी तुम्हाला आखणीचा पण दाखवतो. चला. सगळ्यात मेन पार्ट ते तुम्हाला बोललो की कथा असते, कारण आखणीचं काम हे म्हणजे जरासुद्धा इकडे तिकडे करून चालत नाही, कारण ते एकदम परफेक्टपणे केलं जातं. आणि असं जवळून एवढ्या वरती बसून एकदम जजमेंटनी काम करायला खूप कठीण असते, पण तरीसुद्धा प्रत्येक मूर्तीला एक वेगवेगळे कलाकार येऊन त्या कलाकाराची पूर्ण हे केली जातात. बघता बघता सकाळ झाली आणि आपल्या आखणीचं काम हे आपल्याच एका मित्राकडे होतं. त्याचं नाव आहे स्केचर निक. मस्तपैकी भावाने आखणी करायला सुरुवात केली. जशी भावाने आखणी करायला सुरुवात केली तसे आम्ही सगळेजण फक्त आखणीकडेच बघत राहिलो. बाकी सगळं काम आमचं आम्ही बंद करून तसंच ठेवून दिलं. खरंच आखणीला एवढं विशेष महत्त्व का असतं ते आम्हाला जसं जसं काम पूर्ण होत चाललं होतं तसं तसं आम्हाला असं मूर्ती जिवंत होताना दिसत होती. आम्ही आमच्या हातातली कामं सोडून का उभा राहिलो होतो हे तुम्हाला आत्ता हे स्केच पूर्ण झाल्यानंतर दिसलं असेल की ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघताना एवढं ते सुंदर वाटतंय, एवढं अप्रतिम वाटतंय, पण तिथे समोर जेव्हा तुम्ही बघितलं असतं तर एक अनदर लेवलचं फिलिंग होती ती. आणि आम्हाला जवळून बघायला भेटलं हेच माझं तर मोठं नशीब असेल.
सो गाईज आमचा गणपती आमचा आणि गणपतीचा मंदिर. माय नेम इज मुतागत फ्रॉम भारतनगर. बघता बघता सकाळ झाली आणि मनात फक्त हेच शब्द गुणगुणायला लागले. आस लागली तुझ्या दर्शनाची, डोळे भरून तुला पाहण्याचे, कधी उजडेल ती सोनेरी पहाट, गणराया तुझ्या आगमनाची. सो हे गाईज, आपण काल दुपारी आपलं डायमंड वर्क करण्यासाठी आलो होतो आणि आपली पूर्ण रात्र गेली डायमंड वर्कसाठी. आणि आपल्याला सकाळी मस्तपैकी बाप्पाची आत्मीसुद्धा बघायला भेटली. मला वाटलं नव्हतं की आपल्याला म्हणजे आज आम्ही डायमंड वर्क करतोय आणि आज आपल्याला आखणीसुद्धा बघायला भेटेल. पण नशिबाने आम्हाला आमच्याच गणपतीची आखणी बघायला भेटली. आखणी म्हणजे नक्की काय असते, किती डिटेलमध्ये आखणीसाठी काम करावं लागतं ते आम्हाला जवळून बघायला भेटलं. आणि चला आता आपलं काय सकाळ झालेलीच आहे अशी पण, तर आता आम्ही डायरेक्ट चाललो आपल्या घरी. सो तुम्ही आपल्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. तो वाटते ना बऱ्यापैकी गणपती भारी आहेत ना. तीन कच्चा लागाय ना आपण बघतो